नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या सत्रात खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे माहितीचा जो स्रोत आहे ना, तो खऱ्या अर्थाने काळजाचा ठोका चुकवणारा आहे. हो, नक्कीच. कारण आज आपण एका अत्यंत थरारक आणि अशा वेगवान कथानकाच्या एका अतिशय महत्त्वाच्या भागावर चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. माझ्या हातात एका पुस्तकाचं पान आहे, ज्याच्या कोपऱ्यावर बाजिंद असा उल्लेख आहे. आणि आजचं आपलं हे जे सत्र आहे त्याचं ध्येय अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे सावित्री नावाच्या पात्राचा जो जीवघेणा पाठलाग सुरू आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. हो, ती सावित्री, तिची प्रत्येक क्षणाला चाललेली जगण्याची धडपड आणि या प्रसंगातील जे वेगवान घडामोडींचे बारकावे आहेत ते आपल्याला उलगडायचे आहेत. आणि विचार करा, परिस्थिती किती भयानक आहे. एका बाजूला क्रूर रानटी लोकांचा एक हिंस्र जमाव आहे आणि दुसऱ्या बाजूला वेगाने वाहणारी अज्ञात नदी आणि एक अंधारी गुहा. अगदी तेच. अशा या भयानक परिस्थितीत मानवी शरीर आणि जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती नक्की कशी काम करते हे आपण आज पाहणार आहोत. खरं तर या संपूर्ण प्रसंगात जो वेग आहे ना, तो खरोखरच अचंबित करणार आहे. हो, आपण जेव्हा अशा प्रकारच्या संकटांबद्दल वाचतो तेव्हा आपण अनेकदा स्वतःला त्या जागी ठेवून पाहतो. हो, आपण नेहमी विचार करतो की मी तिथे असते तर काय केलं असतं. अगदी तेच. मी तिथे असतो तर काय केलं असतं, हाच विचार डोक्यात येतो. या एका पानात लेखकाने जे दृश्य उभं केलंय ते केवळ एक थरारनाट्य नाहीये. नक्कीच नाही. मानवी मेंदू आणि शरीर अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत, म्हणजे जिथे मृत्यू अगदी समोर उभा असतो, तिथे कशी प्रतिक्रिया देतात याचा तो एक जिवंत अभ्यास आहे. हो, आणि अगदी सुरुवातीलाच लेखकाने जे वर्णन केलंय ते वाचूनच माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे समोरून येणारे ते हल्लेखोर, त्यांचे ते सडसडीत देह आणि अंगावर काढलेले चित्रविचित्र पांढरे पट्टे. हो, बापरे. केवळ लज्जारक्षणापुरतेच घातलेले कपडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरील तो कमालीचा क्रूर भाव. हे वाचताना एक प्रकारची विचित्र आणि खोलवर रुजलेली भीती जाणवते आपल्याला. खरे, हे लोक कोण आहेत, कुठून आले आहेत हे काहीही माहिती नसताना केवळ त्यांच्या दिसण्यावरूनच संकटाची जाणीव होते. या वर्णनामागचं मानसशास्त्र खूप भन्नाट आहे. लेखकाने इथे मुद्दाम अतिशय मोजक्या शब्दांचा वापर केला आहे. म्हणजे ते सडसडीत देह आणि पांढरे पट्टे यातून. हो, त्या शब्दांतून एक रानटीपणा थेट आपल्यापर्यंत पोहोचतो. जर आपण मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपण जंगलात राहायचो तेव्हा अनोळखी आणि हिंस्र दिसणाऱ्या समूहांपासून मिळणारा धोका ओळखण्याची एक नैसर्गिक यंत्रणा आपल्या मेंदूत विकसित झाली आहे. अच्छा, म्हणजे ती जन्मजात यंत्रणा आहे आपली. अगदी बरोबर. लेखकाने नेमक्या त्याच यंत्रणेला हात घातला आहे. ते पांढरे पट्टे आणि क्रूर चेहरे हे दर्शवतात की हे लोक अशा एका जगातून आले आहेत जिथे दयामाया किंवा संवाद या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. म्हणजे त्यांच्याशी बोलून किंवा विनंती करून काहीच साध्य होणार नाहीये हे पहिल्याच नजरेत स्पष्ट होतं. हो, तिथे संवादाला जागाच नाहीये. पण इथेच मला एक गोष्ट खटकते आणि ती तितकीच आश्चर्यकारक वाटते. या भयानक जमावातील एकाने पुढे येऊन जेव्हा सावित्रीचा दंड पकडण्याचा प्रयत्न केला, खरं सांगू तर मी तिथे असतो तर भीतीने माझे पाय तिथेच जमिनीला खेळले असते. बहुतेकांचे पाय जमिनीला खेळले असते. ती एक नैसर्गिक प्रतिनिधी आहे. हो, मी तर गोठूनच गेलो असतो. पण सावित्रीने काय केलं, तिने क्षणाचाही विचार न करता न घाबरता त्याचा हात वरच्यावर पकडला, त्याला एक जोराचा हिसडा मारला आणि चक्क खाली पाडलं. हे वाचून धक्का बसतो ना. मी थक्क झालो. एवढ्या तणावात एक तरुणी असं कसं करू शकते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण अनेकदा कथांमध्ये पाहतो की अशा परिस्थितीत सापडलेली पात्रे, विशेषतः जेव्हा ती अचानक एखाद्या भयंकर संकटात सापडतात तेव्हा ती असहाय्य होतात. हो, ती नुसतीच रडत बसतात किंवा घाबरून जातात. पण सावित्रीच्या बाबतीत इथे मानवी शरीराचा फाईट रिस्पॉन्स म्हणजेच लढण्याची प्रवृत्ती अत्यंत वेगाने काम करत होती. फाईट रिस्पॉन्स. आपल्या मेंदूत अमिगडाला नावाचा एक छोटासा भाग असतो. तो म्हणजे आपल्या शरीराची एक प्रकारची सायरन किंवा अलार्म सिस्टम आहे असं समज. म्हणजे जसं एखाद्या इमारतीत आग लागल्यावर सायरन वाजतो आणि लोक सगळं सोडून पळायला लागतात तसं काहीचं. अगदी तसंच. जेव्हा धोका अगदी समोर येतो तेव्हा हा अमिगडाला विचार करणाऱ्या मेंदूला, म्हणजे जिथे आपण तर्कवितर्क करतो, त्याला अक्षरशः बंद पाडतो. म्हणजे लॉजिक काम करणंच थांबवतं. हो, तो शरीराला सांगतो की आता विचार करायला वेळ नाहीये, फक्त जीव वाचव. जेव्हा त्या माणसाने सावित्रीचा दंड पकडला तेव्हा तिच्या मेंदूने सेकंदाच्या 1000व्या भागात परिस्थितीचं विश्लेषण केलं आणि शरीराला आदेश दिला. कमाल आहे.
तिने दिलेला तो हिसळा म्हणजे केवळ शारीरिक ताकद नव्हती, तर ती शरीराने आपोआप दिलेली एक अत्यंत अचूक प्रतिक्रिया होती. म्हणजे हे रिफ्लेक्स ॲक्शन सारखं झालं. हो, जसं आपल्या हातातून अचानक गरम चहाचा कप निसटला तर आपण विचार न करता तो झेलण्याचा प्रयत्न करतो ना, तसाच हा प्रकार आहे. सावित्री ही सहजासहजी हार मानणारी शिकार नाहीये, हे या एका कृतीतून स्पष्ट होतं. बापरे, म्हणजे आपला मेंदू आपल्या नकळत आपल्याला वाचवण्यासाठी केवढी मोठी धडपड करत असतो. हो, आणि ती धडपड या कथेत खूप ठळकपणे दिसते. पण तिने त्या माणसाला खाली पाडल्याचा जो परिणाम झाला तो कथेला एका वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवतो. आपला साथीदार खाली पडलेला पाहताच तो संपूर्ण जमाव जणू वेढापिसा झाला. ते एकदम बिथरले. हो, बेताल किंचाळत ते सर्वजण सावित्रीच्या दिशेने धावू लागले. हे वाचताना डोळ्यासमोर जो प्रसंग उभा राहतो तो काळजाचा ठोका चुकवतो. नक्कीच. तिथे तणाव शिखरावर पोहोचतो. समोर एक वाहणारी नदी आहे आणि पाठीमागे हा हिंस्र लोकांचा जमाव. आता मात्र सावित्रीसमोर निर्णय घेण्याची वेळ आली होती आणि तिने कशाचाही विचार न करता थेट त्या नदीच्या प्रवाहात उडी मारली. बरोबर. आणि इथेच तिच्या अमिगडालाने दुसरा निर्णय घेतला. आधी तिने फाईट म्हणजे लढण्याचा पर्याय निवडला होता, आता तिने फ्लाईट म्हणजे पळून जाण्याचा पर्याय निवडला. पण हे जरा वेडेपणाचं नाही का वाटत? मला समजावून सांगा. पुढे एक वेगाने वाहणारी अनोळखी नदी आहे. हो, तो प्रवाह जीवघेणा असू शकतो. पुराच्या पाण्यात उडी मारणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण देणं. वाहत्या पाण्यात बुडून मरण्याचा धोका जास्त असताना तिने हा निर्णय कसा घेतला असेल? तार्किकदृष्ट्या पाहिलं तर हे आत्मघातकीच वाटतं. जर तू शांत बसून विचार केलास तर नदीत उडी मारणं हा चुकीचा निर्णय वाटू शकतो. अगदीच चुकीचा वाटतो. पण आणीबाणीच्या वेळी मेंदू संभाव्य धोक्यांची तुलना करतो. सावित्रीसमोर 2 पर्याय होते. पहिला, त्या क्रूर जमावाच्या हाती लागणे, ज्याचा अर्थ होता निश्चित मृत्यू किंवा भयंकर शारीरिक छळ. आणि दुसरा पर्याय? ती नदी. हो. दुसरा पर्याय वेगाने वाहणाऱ्या अज्ञात नदीत उडी मारणे. नदीत बुडून जीव जाण्याची शक्यता मोठी होती हे नक्कीच, पण तिथे किमान वाचण्याची एक पुसटशी 1% का होईना शक्यता होती. आणि अमिगडाला त्या 1% धाव घेतो. बरोबर. अमिगडाला नेहमी त्या पुसटशा शक्यतेकडे धाव घेतो. त्यामुळे कोणतीही तार्किक चिकित्सा न करता जगण्याच्या नैसर्गिक उर्मीने तिला त्या अज्ञात नदीत उडी मारण्यास भाग पाडला. म्हणजे मेंदूने 2 वाईट पर्यायांपैकी कमी वाईट पर्याय एका क्षणात निवडला. कमाल आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही. हो, खरी परीक्षा तर आता सुरू होते. सावित्रीने उडी मारल्यावर आपल्याला वाटतं की चला आता तिची थोडी तरी सुटका झाली. पण कथेतील तणाव अचानक एका नव्या उंचीवर पोहोचतो. कारण ते लोकही उडी मारतात. हो, तिच्या पाठोपाठ त्या सर्व जंगली लोकांनीही कशाचाही विचार न करता त्या नदीच्या वेगवान धारेत उड्या मारल्या. हे वाचताना मला खरोखरच धक्का बसला. तो प्रसंगच तसा आहे. म्हणजे ती नदी, तो वेगवान प्रवाह, पाण्याची ती भीती, या कशाच्याही त्या रानटी जमावावर काहीच परिणाम कसा झाला नाही. हां, या प्रसंगातला सर्वात भयानक टप्पा आहे. शिकारी आणि शिकार यांच्यातील हा खेळ आता एका नव्या स्तरावर पोहोचला आहे. कसं काय? सावित्रीने जीव वाचवण्यासाठी उडी मारली होती, पण या जमाव्याने उड्या का मारल्या? कारण ते एका प्रिडेटरी ड्राईव्ह म्हणजे शिकारीच्या नशेत होते. शिकारीची नशा? हो, जेव्हा शिकार निसटून जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा शिकारी समूहाची तिला पकडण्याची ईर्ष्या प्रचंड वाढते. ते केवळ रागाच्या भरात आलेले नव्हते, तर ते एका ध्येयाने पछाडलेले होते. त्यांना पुढच्या धोक्याची पर्वाच नव्हती. पर्वा नव्हती. आणि यामुळे सावित्रीसमोरील आव्हान आता कैकपटीने वाढलं होतं. जमिनीवर असताना तिच्याकडे पळण्याचे, दिशा बदलण्याचे किंवा लपण्याचे पर्याय असू शकले असते. पण आता ती आणि ते हल्लेखोर सगळेच पाण्याच्या वेगवान प्रवाहाच्या दयेवर होते. अगदी बरोबर. पाण्यात हालचालींवर मर्यादा येतात. तेच कर. आपण कधी समुद्रकिनाऱ्यावर गेलो असू आणि एखाद्या मोठ्या लाटेने किंवा पाण्याच्या प्रवाहाने आपल्याला ओढलं असेल तर आपल्याला जाणवतं की पाण्याविरुद्ध लढण्यात शरीराची किती अफाट ऊर्जा खर्च होते. हो, काही सेकंदातच आपले स्नायू थकून जातात तिथे. तो तिचा पाठलाग करत होता. बराच वेळ त्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर ती कशीबशी एका वळणावर असलेल्या गुहेकडे पोहत गेली. आणि तिथे पोहोचल्यावर तिची अवस्था खूप वाईट होती. हो, ती अक्षरशः कोसळली. तिथे लिहिलंय की पोहत दमलेली सावित्री त्या गुहेत दमछाक होऊन पडली, असं वाक्य तिथे आहे. इथे मानवी शरीराच्या मर्यादा आणि त्याची सहनशीलता यांचा खेळ सुरू होतो. म्हणजे शरीराची ताकद संपते तिथे. हो, जेव्हा आपण पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध पोहतो तेव्हा आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू त्याच्या क्षमतेच्या पलीकडे ताणला जातो. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर अशा कमालीच्या शारीरिक कष्टामुळे स्नायूंमध्ये लॅक्टिक ॲसिड जमा होऊ लागतं. हे लॅक्टिक ॲसिड नक्की काय करतं?
म्हणजे आपण एखादी लोकल ट्रेन पकडायला प्लॅटफॉर्मवर 2 जिने वेगाने पळत चढून गेलो तर आपले पाय अक्षरशः गळून जातात. तेच का हे? अगदी तसंच. लॅक्टिक ॲसिड म्हणजे जणू एखाद्या यंत्राच्या इंजिनमध्ये कचरा अडकल्यासारखा आहे. अच्छा, म्हणजे कार्यक्षमता कमी होते. हो, जेव्हा स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज जाळतं आणि त्या प्रक्रियेत हे ॲसिड तयार होतं. बरोबर. हे ॲसिड वाढलं की स्नायू जड होतात, दुखू लागतात आणि शेवटी काम करणं थांबवतात. म्हणजे सावित्री गुहेत कोसळली कारण तिच्या शरीराची बॅटरी पूर्णपणे 0% आली होती. बरोबर. तिचे स्नायू आता तिची साथ देत नव्हते. पण इथेच तर खरी गंमत आहे. तिची बॅटरी 0% आलेली असतानाही ती तिथेच पडून राहिली नाही. हो, ती पुन्हा उभी राहते. ती कोसळलेली सावित्री पुन्हा उठते. कारण तिला जाणीव होती की ते जंगली लोक पाठीमागून येत आहेत. गुहेत पाणी असल्याने ती हळूहळू चालू लागते. हा टप्पा खूप महत्वाचा आहे कथेच्या वेगाच्या दृष्टीने. विचार करा, अंधारी गुहा, पायाला रेंगाळणारं पाणी, अंगात अजिबात त्राण नाही आणि पाठीमागे मृत्यूचा सांगावा. आणि तरीही ती हार मानत नाही. ती हळूहळू चालते. नंतर जसं जसं पाणी कमी होऊन जमीन लागू लागते तसतशी ती पुन्हा धावू लागते. पोहणे, मग चालणे आणि मग पुन्हा धावणे. हा प्रवास खूप अचंबित करणारा आहे. हे असं कसं शक्य आहे? शरीर जर साथ देत नव्हतं तर तिला ही ऊर्जा कुठून मिळाली? हेच तर मानवी शरीराचं सर्वात मोठं रहस्य आहे. तिचं शरीर जरी थकलं असलं तरी तिचं मन आणि मेंदू अजूनही जागृत होते. म्हणजे मेंदूने शरीराला पुन्हा कामाला लावलं. हो, तिला जाणीव होती की ते जंगली लोक पाठीमागून येत आहेत. ही एकच जाणीव तिच्या थकलेल्या शरीरात पुन्हा एकदा ॲड्रेनलिनची एक प्रचंड लाट निर्माण करते. ॲड्रेनालिन म्हणजे तोच हॉर्मोन जो आपल्याला संकटाच्या वेळी ताकद देतो. होय, ॲड्रेनलिन हे असं एक रसायन आहे जे शरीराच्या सर्व नैसर्गिक मर्यादा काही काळासाठी झुगारून देतं. म्हणजे थकवा जाणवत नाही का? हो, जेव्हा मेंदूला कळतं की आता मरण समोर आहे तेव्हा तो शरीरातील उरलीसुरली सगळी ऊर्जा एकत्र करतो, वेदनांची जाणीव कमी करतो आणि शरीराला त्याच्या अंतिम मर्यादेपलीकडे जाऊन काम करण्यास भाग पाडतो. म्हणूनच ती चालू लागली आणि नंतर धावू लागली. बरोबर. लेखकाने इथे कथेचा वेग ज्या पद्धतीने बदलला आहे, पाण्यातला संघर्ष, मग गुहेतलं संथ चालणं आणि जमिनीवर पुन्हा वेगाने धावणं, हे वातावरणातील बदलासोबत पात्राची मानसिक आणि शारीरिक अवस्था कशी बदलते याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. हे खरंच एखाद्या सिनेमाच्या दृश्यासारखं डोळ्यासमोर उभं राहतं. आणि यानंतरचा प्रसंग तर आणखीनच खिळवून ठेवणार आहे. तो प्रकाशाचा किरण दिसतो तो ना? हो, बराच वेळ त्या अंधाऱ्या गुहेत धावल्यानंतर शेवटी सावित्रीला दूरवर एक प्रकाश दिसू लागतो. अंधारात अडकलेल्या माणसासाठी प्रकाशाचा तो किरण म्हणजे अक्षरशः जीवनदान असतं. एक मोठी आशा असते ती. पण त्याचवेळी लेखकाने एक अत्यंत महत्वाची ओळ लिहिली आहे. ती त्या प्रकाशाकडे धावली आणि तिला जाणवले की जंगली लोकांनी तिची पाठ सोडली नव्हती. हे खूपच भयानक आहे. म्हणजे समोर आशेचा किरण आहे, पण पाठीमागे मृत्यूचा अंधार अजूनही तितक्याच वेगाने येत आहे. तो जाणवणारा पाठलाग किती भयानक असेल. हा मानसिक तणाचा सर्वोच्च बिंदू आहे. सहसा प्रकाश दिसला की आपल्याला वाटतं चला सुटका झाली, पण इथे तो प्रकाश केवळ एक मार्ग दाखवतोय, संकट टळलेलं नाहीये. म्हणजे सुटका अजूनही दूरच आहे. त्यांनी पाठ सोडली नव्हती ही जाणीव एक प्रकारचा मानसिक छळ आहे. पण विशेष म्हणजे हीच जाणीव सावित्रीला त्या प्रकाशाकडे अधिक वेगाने धावण्यासाठी ऊर्जाही देते. भीतीमुळे तिला गती मिळते. आशेच्या किरण आणि पाठीमागचा अंधार यांच्यातील हा खेळ माणसाच्या जगण्याचा संघर्षाचं एक सुंदर प्रतीक बनतो. आपण आशेच्या दिशेने धावत असतो, पण भीती आपल्याला सतत गती देत असते. आणि जेव्हा ती त्या प्रकाशाजवळ पोहोचते तेव्हा तिला दिसतं की ती एक वाट आहे. ती वाट खूप विशिष्ट प्रकारची आहे. हो, पण ती वाट कशी आहे? तिथे असं लिहिलंय की एक पुरुष आत जाईल इतकीच तिची उंची होती. हा तपशील वाचून मला आधी वाटलं की हा फक्त जागेचं वर्णन करणारा भाग आहे. पण तसं नाहीये, त्यात एक रणनीती आहे. मलाही तेच वाटतं. ती त्या अरुंद वाटेवरून बाहेर पडते आणि एका जंगलात पोहोचते. एका अर्थाने गुहेतून तिची सुटका झालीये, पण ती जागा एवढी अरुंद असण्याचा काही विशेष अर्थ आहे का? नक्कीच आहे. एक पुरुष आत जाईल इतकीच उंची असणं ही गोष्ट सावित्रीसाठी एखाद्या वरदानासारखी ठरते. युद्धाच्या किंवा बचावाच्या रणनीतीमध्ये अशा अरुंद जागांना चोक पॉइंट किंवा बॉटलनेक म्हणतात. म्हणजे जसं एखाद्या गर्दीच्या ठिकाणी खूप मोठा हॉल असतो, पण बाहेर पडायला एक छोटासा दरवाजा असतो. तिथे कितीही मोठी गर्दी असली तरी एका वेळी एकच माणूस बाहेर पडू शकतो, तसं काहीसं. अगदी अचूक उदाहरण दिलंय.
पाठीमागून येणारा तो रानटी जमाव कितीही मोठा असला, त्यांच्यात कितीही ताकद असली, तरी त्या अरुंद वाटेतून त्यांना एका वेळी एकालाच बाहेर पडता येईल. म्हणजे त्यांची संख्या हा जो त्यांचा मोठा फायदा होता तो इथे कुचकामी ठरतो. तो फायदा इथे शून्य होतो. त्यांचा वेग अचानक मंदावतो. सावित्री एकटी असल्यामुळे ती पटकन बाहेर पडली, पण त्यांना तिथे अडथळा निर्माण होईल. आणि यातून सावित्रीला वेळ मिळतो. यामुळे सावित्रीला पळून जाण्यासाठी किंवा जंगलात कुठेतरी लपण्यासाठी काही अत्यंत अनमोल क्षण मिळतात. जगण्या मरणाच्या खेळात हे काही सेकंदही खूप महत्वाचे असतात. लेखकांनी मुद्दाम हा तपशील दिला असावा. हो, कारण यामुळे कथेला एक नैसर्गिक वळण मिळतं, जिथे सावित्रीला थोडासा का होईना पण निसर्गाकडून फायदा मिळतो. बापरे, म्हणजे केवळ एक साधं वर्णन वाटणारं वाक्य प्रत्यक्षात जगण्या मरणाचा निर्णय करू शकतं. अगदी खरंय. तर या सगळ्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेतला तर आपल्याला काय समजतं? आपण या छोट्याशा उतारातून पाहिलं, एका स्त्रीचं अफाट शारीरिक कष्ट, ती हाडं गोठवणारी भीती, तिने क्षणाचाही विचार न करता घेतलेले निर्णय आणि त्याहीपेक्षा मोठी असलेली तिची जगण्याची अदम्य इच्छा. हा एक पूर्ण प्रवास आहे. हो, संकटाची चाहूल लागल्यापासून ते गुहेतून बाहेर पडून जंगलात प्रवेश करेपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला मानवी क्षमतेची ओळख करून देतो. होय, आणि यातून आपण आपल्यासाठीही बरेच धडे घेऊ शकतो. आपण सर्वजण आपल्या रोजच्या जीवनात वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात असतो. साहजिकच आहे. अर्थात आपल्या पाठीमागे असा कोणी हिंस्र जमाव नसतो किंवा आपल्याला जीव वाचवण्यासाठी वाहत्या नदीत उड्या माराव्या लागत नाहीत. पण कधीकधी मानसिक तणाव, व्यावसायिक आव्हाने किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैयक्तिक समस्या या अशाच एखाद्या वेगवान नदीसारख्या किंवा अंधाऱ्या गुहेसारख्या वाटू शकतात. हो, त्या समस्या आपल्याला बुडवतील असं वाटतं. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा सावित्रीसारखी जगण्याची, लढण्याची आणि हार न मानण्याची वृत्ती आपल्यातही असते. आपलं शरीर आणि मन अशाच प्रकारे ॲड्रेनलिन गोळा करतं आणि संकटातून मार्ग काढतं, फक्त त्याची आपल्याला जाणीव नसते. खरंच, माणसाचं शरीर आणि डोकं आणीबाणीच्या वेळी कसं काम करतं हे थक्क करणार आहे. पण या सगळ्या प्रवासाच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळतोय. कोणता विचार? जो मला थोडा अस्वस्थही करतोय. सावित्री त्या अंधाऱ्या गुहेतून बाहेर पडली, तिने त्या अरुंद वाटेचा अडथळा पार केला आणि ती एका नव्या उजेडात, एका जंगलात पोहोचली. हो, ती जंगलात पोहोचली. पण हे जंगल नक्की कोणाचं आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ज्या जंगली आणि रानटी लोकांपासून वाचण्यासाठी ती जीव मुठीत धरून पळत होती, त्या लोकांचाच हा मूळ अधिवास तर नाही ना. तिने एका अंधाऱ्या गुहेतून पळ काढला खरा, पण ती त्यांच्याच हद्दीत, त्यांच्याच जंगलात तर जाऊन पोचली नाहीये ना. हे खूपच भयानक चित्र आहे. कधीकधी एका संकटातून सुटलो असं वाटत असतानाच आपण दुसऱ्या अधिक मोठ्या आणि भयानक संकटाच्या जाळ्यात नकळत प्रवेश करतो की काय, हा विचार नक्कीच करून पहा. एका संकटातून दुसऱ्या संकटात. त्या जंगलात तिचं काय होईल, ते लोक तिला तिथे गाठतील का, हे प्रश्न असेच अनुत्तरित राहतात. आणि या सखोल विश्लेषणाच्या निमित्ताने हाच अस्वस्थ करणारा पण रंजक विचार घेऊन आपण आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत ऐकत रहा